तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या विश्वान्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा जो आहे तो आपला नवीन व्हिडिओ आहे की PUC सर्टिफिकेट कसे काढावे, घर बसल्या डाउनलोड करावे, फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, PUC सर्टिफिकेट म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट काढणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपणास गूगल ब्राउझर ओपन करायचं आहे. सर्च करायचं आहे परिवहन. इथे सर्च केले आहे मी परिवहन. त्यानंतर येथे परिवहन सेवा असा जो आहे तो ऑप्शन येईल. येथे क्लिक करायचं आहे आपल्यास. इथे मी क्लिक केलेलं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली सरळ खाली येत राहायचं आहे. खाली आल्याच्या नंतर येथे तुम्हाला दिसेल की अदर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस यामध्ये पाहायचं आहे. यामध्ये 2 नंबरला PUCC यावरती आपणास क्लिक करायचं आहे. तुम्ही तुमच्या गाडीचं 2 व्हीलर 4 व्हीलर 3 व्हीलरचं देखील काढू शकता PUC सर्टिफिकेट, म्हणजेच पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. येथे आल्याच्या नंतर येथे आपणास PUC सर्टिफिकेट येथे क्लिक करायचं आहे. PUC सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे. मी येथे क्लिक करत आहे. क्लिक केल्याच्या नंतर येथे जे आहे ते गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. मी येथे टाकून घेत आहे. मी टाकून घेतलेला आहे. नंबर टाकून घेतलेला आहे. त्यानंतर 44 नंबरचे लास्टचे 5 डिजिट जे आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहेत. डिजिट 5 लास्टचे अंक अक्षरे 5 नंबर लास्टचे टाकायचे आहे. त्यानंतर इथे जे आहे ते इंटर सिक्युरिटी कोड असा ऑप्शन येईल. इथे खाली बघून सिक्युरिटी डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. PUC डिटेल्स यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपणास जे आहे ते आपलं सर्टिफिकेट येईल. इथे रजिस्ट्रेशन नंबर, 44 नंबर, कॅटेगरी, स्ट्रोक, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग सर्व काही आलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मॉडेल, फ्यूल सर्व काही दिलेलं आहे. त्यानंतर इथे पोल्युशन अंडर कंट्रोल यस म्हणजे यस आहे, हो योग्य आहे, पोल्युशन अंडर कंट्रोल बरोबर आहे. त्यानंतर इथे प्रिंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर असा जो आहे तो प्रमाणपत्र PUC सर्टिफिकेट तुमचं डाउनलोड होऊन येईल. तर इथे पाहू शकता फॉर्म 59 PUC अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. इथे जे आहे तुम्हाला तुमच्या कधी भरल्या होत्या PUC सर्टिफिकेट काय ते सर्व काही इथे दिसेल. PUC सर्टिफिकेट कधी भरलेलं आहे ते तुम्हाला इथे दिसेल, ते पाहू शकता. डेट, टाईम, व्हॅलिडिटी कधीपर्यंत आहे, माझं जे आहे ते इथे संपलेलं आहे तारीख. इथे जे आहे ते सर्टिफिकेट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, डेट ऑफ रजिस्ट्रेशन, मंथ ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, मोबाईल व्हॅलिड मोबाईल नंबर, फ्यूल, GSTIN आणि त्यानंतर फीस किती भरली होती तुम्ही ते इथे सर्व जे आहे ते दाखवण्यात येईल. आणि त्यानंतर इथे जे आहे ते तुमच्या गाडीच्या नंबरचे जे आहे ते फोटोसुद्धा दिसेल. इथे मी 3 व्हीलरचं काढलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या 2 व्हीलर 4 व्हीलर 3 व्हीलरचं देखील काढू शकता. त्यानंतर खाली आल्याच्या नंतर इथे जे आहे ते पर्सेंटेज आहे, पोल्युटंट टॅच ॲप्लिकेबल पर्सेंटेज इथे 0.91 आहे. इथे जे आहे ते अशा प्रकारे या PUC सर्टिफिकेट इथे लिहिलेलं आहे, ते वाचू शकता. This PUC certificate is system generated through the National Register of Motor Vehicles and does not require any signature. हे जे आहे ते PUC सर्टिफिकेट हे नॅशनल रजिस्टर ऑफ मोटार व्हेकल्स ह्याच्यावरती रजिस्टर झालेलं आहे. ह्याच्यावरती कोणत्याही स्वाक्षरीची गरज जी आहे ती नाही, असं येथे सांगितण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून निश्चित कळवा. आणि आपल्या विश्वान्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.